मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं होतं अमोनिया डेरिव्हेटिव्ह आणि त्यांच्या जनरल रिएक्शन्स. ओके, तर या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आज आपल्याला पाहायचंय की ऍक्च्युअल केमिकल रिएक्शन्स ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह ऑन स्पेसिफिक कंपाऊंड, आणि म्हणून मी काय करतो, रिएक्शन्स ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह ऑन aldehydes and ketones. Reactions of ammonia derivatives on aldehydes and ketones. तर अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह किती आहेत बरं? तर आपल्याला माहिती आहे अमोनियाचे 6 डेरिव्हेटिव्ह. कोणकोणते? पहिला कोणता आहे सांगा? पहिला आहे प्रायमरी अमाइन, दुसरा आहे हायड्रॉक्सिलामाइन, तिसरा आहे हायड्रेझाइन, चौथा आहे फिनिल हायड्रेझाइन, पाचवा आहे 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझाइन आणि सहावा आहे तो म्हणजे सेमी कार्बॅझाइड. ओके, आपल्याला एकाची रिएक्शन पाहिजे ना. रिएक्शन्स ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह ऑन aldehydes अँड कीटोन्स. पहिला कोणता आहे पहा. तर पहिला मी असं इथे टाकतोय ऍक्शन ऑफ इथिल अमाइन. पहिला घेऊ आपण प्रायमरी अमाइनचं. ऍक्शन ऑफ इथिल अमाइन, प्रायमरी अमाइन म्हणजे कोणते घेऊ? ऍक्शन ऑफ इथिल अमाइन ऑन नंबर 1 घेऊ आपण. नंबर 1 कोणता घ्यायचा? तर एक घेऊ आपण असेटाल्डिहाइड. एक कोणता घ्यायचा आपल्याला? असेटाल्डिहाइड. आणि दुसरा कोणता घ्यायचा? सबस्ट्रेट. तर दुसरा घेऊ आपण असेटोन. प्रत्येकावरती रिएक्शन आपल्याला पाहिजे. हे रिएक्शन समजून सांगताना तुम्हाला सांगितलं की जनरल रिएक्शन्स आपल्याला माहित आहेत. ओके, ऍक्शन ऑफ इथिल अमाइन ऑन असेटाल्डिहाइड अँड दुसरा कोणता आहे? असेटोन. त्यातलं ए पहा. ऍक्शन ऑफ इथिल अमाइन ऑन नंबर ए टाकतो कोणता? असेटाल्डिहाइड. आणि नंबर बी कोणता टाकतो? असेटोन वरती. तुम्हाला माहिती आहे व्हेन aldehyde or ketone is react with primary amine it gives काय देते ते? इट गिव्स सबस्टिट्यूटेड इमिन. एक्झाम्पल आपण पाहूया. ऍक्शन कोणावरती? इथिल अमाइनची असेटाल्डिहाइड. सांगा असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला कोणता? तर तो आहे CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, असेटाल्डिहाइडची रिएक्शन कोणासोबत? इथिल अमाइन सोबत. इथिल अमाइनचा फॉर्म्युला NH2 CH2 CH3. ओके, याचं नाव आहे इथिल अमाइन. काय नाव याचं? इथिल अमाइन. हा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? असेटाल्डिहाइड. या रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होत असतात? ऍसिड होत असतात. काय लक्षात ठेवायचं? हे पाहिथून पुढे सर्व रिएक्शन्स मध्ये हेच काढायचं. H2 आणि O काढायचं. ओके, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन सोबत होतो. तयार होईल इथं प्रोडक्ट सांगा. CH3 कार्बन हायड्रोजन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन समोर CH2 आणि CH3 बाय प्रोडक्ट H2O. हा आहे असेटाल्डिहाइड. हा आहे इथिल अमाइन. याला काय म्हणतो आपण? याला म्हणायचं सबस्टिट्यूटेड इमिन. हे त्याचं जनरल नाव आहे. आणि यालाच सायंटिस्ट स्किपनं काय म्हटलंय? बेस म्हटलंय. म्हणून याला आपण म्हणतो स्किप्स बेस. म्हणतो काय आपण त्याला? स्किप्स बेस. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल पहा, आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये aldehyde आणि कीटोनच्या असं पाहिलं तुम्ही RCH डबल बॉन्ड NH. याला काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो? याला आपण म्हटलं होतं इमिन. याला काय म्हटलं होतं? इमिन. आणि जर याच्यासोबत HCl असतं तर त्याला आपण म्हटलं होतं इमिन हायड्रोक्लोराइड. कोणतं म्हटलं होतं? इमिन हायड्रोक्लोराइड. तुम्हाला आठवतं का? अल्किन सायनाइड RCN पासून अल्किन सायनाइडचं aldehyde तयार करण्यासाठी हे मध्ये आलं होतं. RCH डबल बॉन्ड NH. याला काय म्हणतो आपण? इमिन. इथे पहा R म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? R म्हणजे CH3. ओके, CH3 CH डबल बॉन्ड NH पाहिजे होतं. इथला हायड्रोजन कोणी काढलाय? इथिलनं काढलाय. म्हणून एवढं जर असतं, ओके, मिथिल CH3 CH डबल बॉन्ड NH जर असतं तर त्याला इमिन म्हटलं असतं. पण या इमिनचा हायड्रोजन ऍटम CH2 CH3 न काढलाय म्हणून त्याला सबस्टिट्यूटेड इमिन. आणि सायंटिस्ट स्किपनं सांगितलं aldehyde किंवा कीटोनची रिएक्शन जर प्रायमरी अमाइन सोबत जर झाली तर जे कंपाऊंड तयार होतात त्यांना सबस्टिट्यूटेड इमिन म्हणायचं. आणि सबस्टिट्यूटेड इमिन हे बेस असतात म्हणून त्याला आपण म्हणतो स्किप्स बेस. कोणता बेस? स्किप्स बेस. ओके, हे झालं ए रिएक्शन. Acetaldehyde is react with ethyl amine. It gives substituted imine which is called as a Skips base. आता दुसरी रिएक्शन कोणावरती? तर दुसरी रिएक्शन आहे असेटोन वरती. कोणावरती आहे? असेटोन. सांगा मग आता असेटोनचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड O. ओके, हे घ्या CH3. हा घेतला CH3. ओके,
when acetone is react with ethyl amine म्हणजेच CH3CH2 NH2 ethyl amine हा H2 आणि O गेला ओके इन प्रेझेन्स ऑफ H प्लस म्हणजे ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड काय होईल H2 गेला O गेला इथं तयार होईल CH3 कार्बन इथं CH3 डबल बॉन्ड कोणता बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन ओके समोर CH3 बाय प्रोडक्ट H2 याचं नाव काय याला पण तेवढंच म्हणायचं सबस्टिट्यूटेड इमिन याला पण काय म्हणतो आपल्याला सबस्टिट्यूटेड इमिन असं म्हणायचं यालाच म्हणतो आपण स्किप्स बेस असं आपण त्याला म्हणू शकतो झालं हे झालं आणि तिसरं जर घ्यायचं असेल ऍक्शन ऑफ इथिल अमाइन ऑन तिसरं पहा मी घेतो इथं कोणतं घ्यायचं एरोमॅटिक आपण घेऊया एरोमॅटिक बेन्झाइडेट कोणतं घेऊ आपण बेन्झाइडेट एरोमॅटिक आयडेट जर घेतला तर सांगा बरं काय रिएक्शन होईल तर एरोमॅटिक आयडेट असेल तर काय रिएक्शन होईल त्या फक्त आपण इथं रिएक्शन्स पाहतो इथं काय पाहतो आपण तर रिएक्शन्स तर सांगा याचं जसं नाव होतं हा असेटोन होता हा इथिल अमाइन होता हा कोणता होता इथिल अमाइन हा प्रायमरी अमाइन आहे कोणता आहे तर प्रायमरी अमोनियाचा एक हायड्रोजन अटम इथिल ग्रुपने काढला त्याचं नाव आहे इथिल अमाइन हे प्रायमरी अमाइन्स आहेत ओके acetone is react with ethylamine it gives this product which is called as a substituted imine त्याला आपण काय म्हणतो आपण स्किप्स बेस कोणता स्किप्स बेस C ओके सांगा बेन्झाइडेटचा फॉर्म्युला C6H5 हा C डबल बॉन्ड O हा H ओके C डबल बॉन्ड C6H5 C डबल बॉन्ड O H याची रिएक्शन कोणासोबत इथिल अमाइन सोबत C2H5 असे लिहू शकता तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड H2 आणि O काढायचं कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि तुमच्याकडे इथं तयार होईल असा प्रोडक्ट असं तयार होईल बेन्झीन रिंग हा कार्बन त्याला हायड्रोजन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन त्याच्या समोर C2H5 बाय प्रोडक्ट H2 हा पण काय झाला सबस्टिट्यूटेड इमिन आणि इथं वरती जसं इथं R होतं इथं काय होतं R होतं इथं काय तर AR आहे इथं काय तर AR यालाच काय म्हणतो आपण तर याला आपण म्हणतो स्किप्स बेस चला हे झालं त्याचं नाव काय आहे हा आहे बेन्झाइडिहाइड हा कोणता विद्यार्थी मित्रांनो तर हा आहे बेन्झाइडिहाइड हा आहे इथिलामाइन when benzyldate is react with ethylamine it gives substituted imine which is called as a Skips base हा झाला पहिला रिएजंट कोणता झाला पहिला रिएजंट ऍक्शन ऑफ ethylamine ऑन acetaldehyde acetone आणि बेन्झाइडेट जर तुम्हाला 3 मार्कासाठी असा प्रश्न आला तर त्या रिएक्शन किंवा एमसीक्यू साठी तुम्हाला प्रोडक्ट लिहिता येणं अपेक्षित आहे ओके दुसरा रिएजंट आपण पाहूया कोणता आहे सांगा दुसरा रिएजंट पहिला होता प्रायमरी अमाइन कोणता घेतला आपण इथिल अमाइन घेतला आता दुसरा घेऊ आपण हायड्रॉक्सिल अमाइन कोणता मी चेंज करतोय इथं बरं का चेंज करतोय पहा दुसरा आपण घेऊया हायड्रॉक्सिल अमाइन सांगा मी हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन जर अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत केली तर काय तयार होईल काय तयार होईल सांगता येईल का तुम्हाला दुसरा रिएजंट कोणता पहा इथे टाकतो मी दुसरा ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन कोणता दुसरा रिएजंट कोणता आहे हायड्रॉक्सिल अमाइन ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन ऑन acetaldehyde अँड acetone दोन घेऊ आपण हायड्रॉक्सिल अमाइनची रिएक्शन acetaldehyde वरती काय होईल आणि acetone वरती काय होईल हे दोनच काय घेतले त्याचं कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो अल्डिहाइडचे एक्झाम्पल कोणते घेऊया आपण acetaldehyde आणि कीटोनचे एक्झाम्पल कोणते घेऊया acetone हे घेऊया ओके त्यातलं हे पहा हे कोणतं ऍक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइन ऑन acetaldehyde तर acetaldehydeचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड OH ओके असे कसं घ्या हा H खाली जोडला काय वर जोडला काय कुणीकडे जोडला काय फरक पडत नाही हा कोणता आहे हा आहे acetaldehyde कोणता आहे acetaldehyde when acetaldehyde is react with hydroxyl amine चा फॉर्म्युला कोणता NH2OH this reaction takes place in presence of acid काय काढायचं माहिती तुम्हाला NH2OH मधला हा H2 आणि हा O काढायचा हा O आणि हा H2 काढायचं आणि तयार होईल प्रोडक्ट तो असा CH3 तुम्हाला माहित आहे का CH3 कार्बन हायड्रोजन ओके CH3 हा कार्बन हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा O आणि H2 निघून जाईल हा कार्बन डबल बॉन्डेड कोणासोबत नायट्रोजन सोबत आणि त्याच्या समोर आहे OH
H2 आणि O इन द फॉर्म ऑफ H2O निघून जाईल. याचं नाव काय? तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइड किंवा कीटोन ची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग प्रोडक्टला ऑक्झाईम म्हणतो आपण. काय म्हणतो? ऑक्झाईम. याचं नाव काय? हा रिएजंटचं नाव काय आहे? याचं नाव आहे हायड्रॉक्सिल अमाइन. आणि हा जो आहे याचं नाव हा असेटाल्डिहाइड आहे आणि हा हायड्रॉक्सिल अमाइन आहे. हा जो प्रोडक्ट तयार झाला याचं नाव आहे असेटाल्डिहाइड ऑक्झाईम. काय विद्यार्थी मित्रांनो? असेटाल्डिहाइड ऑक्झाईम किंवा त्यालाच शॉर्टकट मध्ये असेटाल्ड ऑक्झाईम असं देखील म्हटलं जातं. याचं नाव काय? त्याला असेटाल्ड ऑक्झाईम. काय नाव त्याचं? असेटाल्ड ऑक्झाईम असं देखील म्हटलं जातं. ओके. बी कोणता? कीटोन होती. कीटोनचा फॉर्म्युला असेटोनचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O. याची रिएक्शन NH2OH सोबत. ओके. तुम्हाला फॅशन माहित झाली आता. H2 आणि O काढायचं. काय काढायचं? H2 आणि O काढायचं. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन म्हणजे तयार होईल CH3 हा CH3 हा कार्बन CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि OH. बाय प्रोडक्ट हा H2 आणि हा O. आता बाय प्रोडक्ट हा झाला. हा आहे असेटोन. हा काय तर? हा आहे असेटोन. हा आहे हायड्रॉक्सिल अमाइन. हा काय तर? हायड्रॉक्सिल अमाइन. आणि ह्याचं नाव काय? तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं नाव आहे असेटोन ऑक्झाईम. आणि याला सिंपली काय म्हटलं जातं? याला सिंपली असेटॉक्झाईम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? असेटॉक्झाईम असं म्हटलं जातं. आणि म्हणून जनरली मी मागाशी म्हटलं होतं की when aldehyde or ketone is react with hydroxyl amine it gives corresponding product oxime. अल्डिहाइडचा अल्डिहाइड ऑक्झाईम, कीटोनचा कीटोन ऑक्झाईम. आणि असेटाल्डिहाइड असेल तर असेटाल्ड ऑक्झाईम. असेटोन असेल तर असेटॉक्झाईम हा तयार होतो. ओके. हे झाला दुसरा रिएजंट. हा कोणता झाला? दुसरा रिएजंट तयार झाला. इथं जर मी समजा आणखी एखादा घेतला बेन्झाइडेट घेतलं तर बेन्झाइडेट ऑक्झाईम तयार होईल. ओके. या प्रकारे तिसरा रिएजंट घेतो मी. पाहता तिसरा रिएजंट कोणता आहे सांगा? तिसरा रिएजंट कोणता आहे? हायड्राझाईन. बरोबर आहे. कोणता आहे तर? हायड्राझाईन आहे तिसरा. म्हणून आपण असं घेऊया ऍक्शन ऑफ कोणाचा? ऍक्शन ऑफ हायड्राझाईन. किंवा घ्यायचं का अरोमॅटिकचं एक्झाम्पल? त्याचं अरोमॅटिकचं एक्झाम्पल घ्यायचं का? त्या अरोमॅटिकचं एक्झाम्पल जर घेतलं किंवा गरज नाही. चला ऍक्शन ऑफ हायड्राझाईन ऑन ए कोणावरती? एक घेऊया असेटाल्डिहाइड वरती. आणि दुसरा कोणता घ्यायचा सबस्ट्रेट? दुसरा घेऊया असेटोन वरती. दुसरा कोणता घेऊया आपण? असेटोन वरती. तर रिएक्शन पहा. ऍक्शन ऑफ हायड्राझाईन ऑन असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड OH. हा when acetaldehyde is react with hydrazine in presence of acid काय होतं? H2 आणि O निघून जातं. लक्षात ठेवा एलिमिनेशन रिएक्शन आहे. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि म्हणजेच तयार होईल CH3. पहा CH3 कार्बन H डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. ओके. आणि समोर NH2 बाय प्रोडक्ट H2O. याचं नाव असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? असेटाल्डिहाइड आहे. आणि याचं नाव हायड्राझाईन आहे. पलीकडचा जो प्रोडक्ट तयार होतो त्याचं नाव आहे असेटाल्डिहाइड हायड्राझोन. हे त्याचं नाव आहे हायड्राझोन. When acetaldehyde is react with hydrazine in presence of acid, it gives acetaldehyde hydrazone. ओके. तसं हे झालं ए रिएक्शन. बी रिएक्शन सांगा. असेटोन सोबत काय होईल? तर CH3 C डबल बॉन्ड O. CH3 हा असेटोन. असेटोन इज रिएक्ट विथ हायड्राझाईन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. काय होईल सांगा? तर हायड्राझाईनचा H2 आणि हा O. हा इकडचा हायड्रोजनचा H2 आणि हा O निघून जाईल इन द फॉर्म ऑफ वॉटर. CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि समोरचा ऍज इट इज. म्हणजे इथं तयार होईल पहा CH3 कार्बन CH3 कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन
आणि समोर काय तर NH2 बाय प्रोडक्ट H2O. हा याचं नाव काय आहे तर हा आहे आसेटोन. हा कोणता आहे आसेटोन. हा कोणता आहे हा आहे हायड्राझाईन. हा कोणता आहे तर हायड्राझाईन. आणि याचं नाव काय तर याचं नाव असेल आसेटोन हायड्राझोन. आसेटोन हायड्राझोन हे त्याचं नाव असेल. Okay, when acetone is react with hydrazine in presence of acid, it gives acetone hydrazone. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता जर आपण कोनिकल फ्लास्क घेतला, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण आसेटोन घेतला, त्याच्यात हायड्राझाईन टाकलं आणि हायड्राझाईन टाकल्यानंतर याच्यात काय टाकावं लागतं तर ती रिएक्शन होण्यासाठी डायल्यूट HCl टाकावं लागतं. काय टाकावं लागतं डायल्यूट HCl. These reactions takes place in presence of acid. ओके हे झालं. म्हणून आपण म्हणतो when aldehyde or ketone is react with hydrazine in presence of acid, it gives corresponding hydrazone. हे तयार होत असतात. हे झाला तिसरा रिएजंट. कितवा झाला हा तिसरा रिएजंट झाला. आता आपण पाहूया चौथा रिएजंट. सांगा बरं चौथा रिएजंट कोणता आहे तर चौथा रिएजंट कोणता तर चौथा रिएजंट तुम्हाला माहिती आहे कोणता फिनिल हायड्राझाईन. कोणता आहे फिनिल हायड्राझाईन आहे म्हणून टाकायचं ऍक्शन ऑफ फिनिल हायड्राझाईन ऑन acetaldehyde. तिसरा रिएजंट चौथा रिएजंट घेतो मी. कुठे गेलो होता तर चौथा रिएजंट घेतोय तो कोणता ऍक्शन ऑफ फिनिल हायड्राझाईन. कोणतं फिनिल हायड्राझाईन ऑन acetaldehyde किंवा आसेटोन. एक घेऊ आपण रिएक्शन. acetaldehydeचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला CH3 डबल बॉन्ड OH. हा झाला acetaldehyde. याची रिएक्शन कोणासोबत फिनिल हायड्राझाईन सोबत. फॉर्म्युला NH2NH आणि हा जो आहे ना ही रिंग काढली. इथे तुम्ही रिंग काढू शकता किंवा C6H5 लिहू शकता. when acetaldehyde is react with phenyl hydrazine in presence of acid काय होईल माहिती तुम्हाला H2O काढायचं. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन म्हणजे तयार होईल CH3 कार्बन H कार्बन डबल बॉन्ड विथ नायट्रोजन then after NH and then after C6H5 group and by product H2O. सांगा ना याचं काय तर मला. हा आहे acetaldehyde. हा काय आहे acetaldehyde. ओके हा काय आहे हा आहे फिनिल हायड्राझाईन. हा काय तर फिनिल हायड्राझाईन. या प्रोडक्टचं नाव काय तर when acetaldehyde is react with phenyl hydrazine in presence of acid, it gives acetaldehyde phenyl hydrazone. याचं नाव काय आहे याचं नाव आहे acetaldehyde phenyl hydrazone हे त्याचं नाव आहे. ओके बी आपण पाहूया कोणतं तर तुम्हाला माहिती आहे आसेटोन. कोणता आसेटोन. when acetone is react with phenyl hydrazine काय तर सांगा बरं in presence of acid काय होईल हा H2 आणि O. इथला H2 आणि इथला O निघून जाईल आणि तयार होईल हा सांगा this carbon double bond O will break down and new form carbon double bond nitrogen. म्हणजे इथं CH3 कार्बन CH3 ओके कार्बन CH3 कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन त्याच्या समोर काय असेल तर NH असेल आणि त्याच्या समोर हे असेल. ओके याचं नाव काय याचं नाव आहे जर हा आसेटोन असेल विद्यार्थी मित्रांनो हा काय असेल जर हा आसेटोन असेल हा फिनिल हायड्राझाईन असेल तर पुढच्या प्रोडक्टचं नाव काय तर पुढच्या प्रोडक्टचं नाव असतं आसेटोन फिनिल हायड्राझोन. याचं नाव काय आसेटोन फिनिल हायड्राझोन हे त्याचं नाव झालं. आसेटोन फिनिल हायड्राझोन हे त्याचं काय झालं तर नाव झालं. ओके हा झाला चौथा रिएजंट. आपल्याला माहिती आहे when aldehyde or ketone is react with phenyl hydrazine, it gives corresponding phenyl hydrazone of aldehyde and ketone. हा झाला चौथा. पाचवा कोणता आहे बरं पाचवा तुम्हाला माहिती आहे 2,4 DNP. कोणता आहे तर 2,4 DNP. चला इथे टायटल टाकतो मी ऍक्शन ऑफ 2,4 DNP ऑन acetaldehyde अँड कीटोन म्हणजेच आसेटोन वरती.
त्याला जास्तीत जास्त कोणत्या नावाने ओळखलं जातं तर 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजाईनला 2,4 DNP या नावाने ओळखलं जातं. कोणत्या 2,4 DNP. पाचवा रिएजंट ऍक्शन ऑफ 2,4 DNP. ओके, ऑन नंबर ए टाकतो. कोणावरती तर असेटाल्डिहाइड वरती. कोणावरती असेटाल्डिहाइड वरती. आणि दुसरा कोणता तर दुसरा आहे असेटोन वरती. कोणावरती असेटोन वरती. रिएक्शन लिहूया आपण. असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड OH इथं CH3. व्हेन असेटाल्डिहाइड इज रिएक्ट विथ 2,4 DNP. 2,4 DNP चं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि मला माहिती आहे ते तुम्हाला माहित आहे म्हणून. ओके, सांगा काय तर NH2 NH नंतर रिंग काढायची. फिनिल रिंग काढली आपण आणि याच्या कोणत्या पोझिशनला याच्या 2 नंबरच्या आणि याच्या 4 नंबरच्या पोझिशनला. दिस इज असेटाल्डिहाइड which react with this 2,4 DNP. याचं नाव काय शॉर्टकट 2,4 DNP. ओके, हा H2 आणि O काढायचं. किती सोपं आहे. हा O आणि हा H2 काढायचं. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तुटल आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा जोडला जाईल. इथं तयार होईल CH3 कार्बन CH3 कार्बन त्याला वरती हायड्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन. पहा O गेला H2 गेला इन द फॉर्म ऑफ वॉटर. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन त्याच्या समोर ऍज इट इज NH पुढं रिंग. ओके, तुम्ही याला अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड काढणार. इथं NO2 आणि इथं NO2. बाय प्रोडक्ट वरती राहिलाय का बाय प्रोडक्ट H2 असेल. हा H2 आणि हा O इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जाईल. हा याचं नाव काय आहे. हा आहे असेटाल्डिहाइड. काय हा आहे असेटाल्डिहाइड. हा आहे 2,4 DNP. याचं नाव काय तर याचं नाव आपण लिहू शकतो शॉर्टकट असेटाल्डिहाइड 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन. झाईन चं कन्वर्जन कशामध्ये झोन मध्ये होतं. आणि हे तुम्हाला माहिती आहे त्याचा लॉंग फॉर्म काय याचा लॉंग फॉर्म 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझाईन. आता राहिला कोणता ही झाली ए रिएक्शन. 2,4 DNP ची रिएक्शन कोणावरती झाली असेटाल्डिहाइड वरती. आता कोण राहिलं बरं तर या 2,4 DNP ची रिएक्शन याच्यावरती झाली. आता रिएक्शन कोणावरती राहिली तर असेटोन वरती राहिली आणि म्हणून रिएक्शन ए झाली. बी पहा आता बी. असेटोनचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा असेटोन ची रिएक्शन कोणासोबत 2,4 DNP सोबत NH2 NH नंतर काढायची अशी रिंग. ओके, तुम्हाला काढता येते आता NO2 इथं NO2 या लक्षात ठेवा. इथं काय तर NO2 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. हा H2 आणि हा O निघून जातो आणि तयार होतो तुमच्याकडे असं CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड नायट्रोजन च्या समोर NH च्या समोर फिनिल रिंग. कोणती रिंग फिनिल रिंग आहे. इथं NO2 आणि इथं पण NO2 आणि बाय प्रोडक्ट कोणता H2O. सांगा नाव त्याचं नाव काय याचं नाव आहे असेटोन. हा काय तर असेटोन. याचं नाव 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजाईन. आणि पुढचा प्रोडक्ट त्याचं नाव काय असेल बरं त्याचं नाव असेल असेटोन 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्राझोन असेल. हा झाला 5 नंबरचा रिएजंट. कोणता झाला 5 नंबरचा रिएजंट. व्हेन अल्डिहाइड or ketone is react with 2,4 dinitrophenyl hydrazine in presence of acid, it gives corresponding 2,4 dinitrophenyl hydrazone of aldehyde and ketone. आता राहिला कोणता राहिला एकच. तो कोणता एक राहिला सेमी कार्बॅझाइड. कोणता राहिलाय सेमी कार्बॅझाइड. पहा 6 नंबरचा रिएजंट आपण पाहूया. मी तर फॉर्म्युला लिहायची गरज पडणार नाही म्हणून मी मॉडिफाय करणार आहे. ओके, चला दिले तेवढा कुठं ना करावं लागतो तेवढा लागतो वेळच लागतो तेवढा. ठीक आहे. किती नंबरचा रिएजंट 6 नंबरचा रिएजंट आपल्याला पाहायचा आहे सेमी कार्बॅझाइड. कोणता आहे तर सेमी कार्बॅझाइड. ऍक्शन ऑफ पहा 6 नंबरचा ऍक्शन ऑफ सेमी कार्बॅझाइड. कोणता
सेमी कार्बॅझाईडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. ऍक्शन ऑफ सेमी कार्बॅझाईड ऑन असेटाल्डिहाइड अँड असेटोन. तर ए पहा, असेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, तुम्ही कसंही काढा. हा असेटाल्डिहाइड आहे. हा कोणता आहे? असेटाल्डिहाइड. याची रिएक्शन कोणासोबत? NH2 NH CO NH2 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. NH2 NH CO NH2 हा आहे सेमी कार्बॅझाईड. कोणता आहे हा? सेमी कार्बॅझाईड. हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? हा आहे असेटाल्डिहाइड. हा कोणता आहे? हा आहे सेमी कार्बॅझाईड. ओके, आणि इथला H2 आणि इथला O, हा O आणि हा H2 इन द फॉर्म ऑफ H2 निघून जाईल. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तुटल आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन हा बॉन्ड जोडला जाईल आणि तयार होईल ते असं CH3 कार्बन समोर हायड्रोजन, CH3 कार्बन हायड्रोजन. ओके, आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. आणि पुढचं जसं तसं NHCO NH2 बाय प्रोडक्ट H2O, बाय प्रोडक्ट H2O. हा असेटाल्डिहाइड आहे. हा सेमी कार्बॅझाईड आहे. याचं नाव काय? याचं नाव आहे असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन. सेमी कार्बॅझोन हे त्याचं नाव आहे. झाईडचं झोन तयार झालं. आणि एक शेवटची रिएक्शन येते अशी. कोणाची रिएक्शन? असेटोनची. CH3 इथं C डबल बॉन्ड O. दिस असेटोन इज रिएक्ट विथ सेमी कार्बॅझाईड. फॉर्म्युला NH2 NH CO NH2 in presence of acid. in presence of acid. H2 आणि O काढायचं. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि तयार होईल प्रोडक्ट CH3 कार्बन, इथं CH3 इथं डबल बॉन्ड NH CO NH2 आणि बाय प्रोडक्ट H2O. हा याचं नाव पहा. हा कोणता मॉलिक्यूल आहे? तर हा आहे असेटोन. हा कोणता आहे? तर हा आहे सेमी कार्बॅझाईड. ओके, आणि याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे असेटोन सेमी कार्बॅझोन. असेटोन सेमी कार्बॅझोन. ओके, या प्रकारे म्हणजे तुम्ही पाहू शकता when acetaldehyde is react with semi carbazide in presence of acid it gives acetaldehyde semi carbazone. When acetone is react with semi carbazide in presence of acid it gives acetone semi carbazone. ओके, या प्रकारे झाले ह्या रिएक्शन. मी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल दिले. एक काय दिलं मी? रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल दिलं. याच्या ऐवजी तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सेमी कार्बॅझाईड ऑन असेटोफेनॉन किंवा ऑन बेन्झाइड. अशा प्रकारे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मी तुम्हाला जनरल आणि एक्झाम्पल हे दोन्ही गोष्टी सांगितल्या. आपण पाहिलं या याच्यामध्ये की व्हॉट इज द 6 रिएजंटच्या रिएक्शन्स पाहिल्या. आपण पाहिलं आपण ऍक्शन ऑफ इथिलामाइन ऑन असेटाल्डिहाइड, नंतर असेटोन माहिती तुम्हाला. इथिलामाइनची रिएक्शन असेटाल्डिहाइड किंवा असेटोन सोबत जर झाली तर सबस्टिट्यूटेड इमिन तयार होतं. त्यालाच स्किप्स बेस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? त्याला स्किप्स बेस म्हटलं जातं. दुसरं, असेटाल्डिहाइड किंवा असेटोनची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग अल्डिहाइड किंवा कीटोनचा ऑक्झाईम तयार होतो. असेटाल्डिहाइड असेल तर असेटाल्डऑक्झाईम, असेटोन असेल तर असेटॉक्झाईम तयार होतो. तिसरा रिएजंट पाहिला होता आपण हायड्राझाईन. कोणता पाहिला आपण? हायड्राझाईन. असेटाल्डिहाइड आणि हायड्राझाईन असेल तर असेटाल्डिहाइड हायड्राझोन, असेटोन असेल तर असेटोन हायड्राझोन. या प्रकारे पाहिलं. नंतर फिनिल हायड्राझाईनची रिएक्शन तुम्ही पाहिली. असेटाल्डिहाइडची रिएक्शन फिनिल हायड्राझाईन सोबत जर झाली तर प्रोडक्ट तयार होतो असेटाल्डिहाइड फिनिल हायड्राझोन. असेटोन असेल तर असेटोन फिनिल हायड्राझोन तयार होतं. नंतर पाचवा रिएजंट पाहिला 2,4 DNP ची रिएक्शन असेटाल्डिहाइड किंवा असेटोन सोबत तर करस्पॉन्डिंग अल्डिहाइड किंवा कीटोनचे फिनिल हायड्राझोन तयार होतात. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिली ऍक्शन ऑफ सेमी कार्बॅझाईड ऑन असेटाल्डिहाइड किंवा असेटोन होती. जर असेटाल्डिहाइडची रिएक्शन सेमी कार्बॅझाईड सोबत जर झाली तर तयार होणारा प्रोडक्ट हा असेटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन. झाईड कन्वर्टेड इनटू झोन. ओके, या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, हे झाले काय एक्झाम्पल. पुढचं तुमच्यासाठी सांगतोय हे तर लिहून घ्या अगोदर. हे लिहून घ्या. हा तर पहा विद्यार्थ्यांनो,
आपण पाहतोय ह्या ज्या आता आपण एक्झाम्पल पाहिले होते त्या एक्झाम्पलचं आपण जनरल डिस्क्रिप्शन पाहत आहोत. काय पाहत आहोत आपण? तर जनरल डिस्क्रिप्शन पाहत आहोत. यामध्ये पाहता न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन्स ऑफ आयडियाइड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्हज. आता आयडियाइड म्हणजे काय? तर यामध्ये R डॅश इज इक्वल टू H आणि कीटोन R इज नॉट इक्वल टू H. याचा अर्थ हा जो जनरल फॉर्म्युला आहे कोणता? हा जो जनरल फॉर्म्युला आहे पहा इथं R C डबल बॉन्ड O R डॅश. ओके, R C डबल बॉन्ड R डॅश. तर इथं तुम्हाला सांगितलं R आणि R डॅश. इथलं R म्हणजे काय? R म्हणजे अल्केल ग्रुप असणार आहे. R म्हणजे काय? अल्केल ग्रुप. आणि इथं सांगितलं आयडियाइड जर असेल तर R डॅश काय असेल? R डॅश म्हणजे आपण गृहीत धरू हायड्रोजन ॲटम. ओके, व्हेन आयडियाइड ऑर कीटोन इज रिएक्ट विथ प्रायमरी अमाइन एलिमिनेशन होतं वॉटर मॉलिक्यूलचं आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असतो त्याला आपण म्हणतो स्किप्स बेस. त्याला काय म्हणतो? स्किप्स बेस. एक्झाम्पल लक्षात घेतो तुम्ही. R डॅश म्हणजे इथं आयडियाइड मध्ये काय असेल? R डॅश म्हणजे H असेल आणि कीटोन मध्ये R इज इक्वल टू नॉट H आणि इथं काय असेल तर H नसणार आहे. इथं जसं पहा इथं R म्हणजे H घेतलं, इथं R डॅश म्हणजे H घेतलं, ते तयार झालं फॉर्मॅलिन. इथं R म्हणजे मी घेतलं CH3, H म्हणजे जर घेतलं R डॅश म्हणजे जर घेतलं ते झालं असेटाइड. आणि कीटोन जर असेल तर मात्र इथं काय असणार? तर अल्किल ग्रुप असणार आहे. म्हणून आयडियाइड मध्ये R डॅश इज इक्वल टू H, R डॅश इज इक्वल टू H आणि कीटोन मध्ये R इज नॉट इक्वल टू H आणि कीटोन मध्ये मात्र R काय असणार? नसणार नाही. R डॅश म्हणजे H असणार आहे इथं H आणि कीटोन जर असेल तर R इज नॉट इक्वल टू H म्हणजे इथं काय असेल? तर इथं दोन सारखे किंवा वेगळे अल्किल ग्रुप असतील. काय असेल तर सारखे किंवा वेगळे अल्किल ग्रुप आणि इथं पण R डॅश घ्यायचे. तर काय घ्यायचं आपल्याला? तर R डॅश. आयडियाइड असेल तर R डॅश म्हणजे हायड्रोजन आणि कीटोन म्हणलं की R डॅश इज नॉट इक्वल टू H. ओके, हे डॅश आहे इथं लक्षात ठेवा, डॅश आहे. व्हेन आयडियाइड ऑर कीटोन म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे? हा आयडियाइड किंवा कीटोन. लक्षात ठेवा हा आयडियाइड असू शकतो किंवा हा कीटोन असू शकतो. When aldehyde or ketone is react with primary amine, it gives this compound which is called as a Skips base. त्याला काय म्हणतो आपण? Skips base किंवा यालाच थोडक्यात सबस्टिट्यूटेड इमिन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सबस्टिट्यूटेड इमिन म्हटलं जातं. When aldehyde or ketone is react with hydroxylamine, it gives corresponding oxime. आयडियाइड असेल तर आयडियाइड ऑक्साईम, कीटोन असेल तर कीटोन ऑक्साईम असं म्हटलं जातं. When aldehyde or ketone is react with hydrazine with elimination of water molecule, it gives corresponding hydrazone. काय तर होतं? corresponding hydrazone. आयडियाइड आणि कीटोन ची रिएक्शन जर फिनिल हायड्राझाईन सोबत जर झाली तर काय तर होतं? करस्पॉन्डिंग आयडियाइड किंवा कीटोनचा फिनिल हायड्राझोन तयार होतो. नंतर आयडियाइड किंवा कीटोन ची रिएक्शन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आयडियाइड कीटोन फिनिल हायड्राझोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन तयार होतं. आणि लास्ट कोणतं? आयडियाइड किंवा कीटोन ची रिएक्शन सेमी कार्बॅझाईड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आयडियाइड किंवा कीटोनचा सेमी कार्बॅझोन तयार होतो. ओके, एकदा ऑब्झर्व करा हा चार्ट. काही अडचण असेल तर विचारू शकता. ऑब्झर्व करा. हा केलं ऑब्झर्व तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता इथे लक्षात ठेवा. आणि हे R आणि R डॅश काय असू शकतात? इथं दोन R आणि R डॅश काय असू शकतात? तर R आणि R डॅश हे वेगवेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप देखील असू शकतात. हे वेगवेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप देखील असू शकतात. म्हणून लक्षात ठेवा हे झाले जनरल रिएक्शन्स. हे फक्त आपल्याला टेबल लक्षात ठेवायचं आहे. आयडियाइड किंवा कीटोनची रिएक्शन प्रायमरी अमाइन सोबत जर झाली तर स्किप्स बेस तयार होतो. आयडियाइड किंवा कीटोनची रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग ऑक्साईम तयार होतो. आयडियाइड किंवा कीटोनची रिएक्शन हायड्राझाईन सोबत जर झाली तर हायड्राझोन तयार होतो. आयडियाइड किंवा कीटोनची रिएक्शन फिनिल हायड्राझाईन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग फिनिल हायड्राझोन तयार होतो. आयडियाइड किंवा कीटोनची रिएक्शन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आयडियाइड किंवा कीटोनचा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझोन तयार होतो. आणि सगळ्यात शेवटी आयडियाइड किंवा कीटोन ची रिएक्शन सेमी कार्बॅझाईड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग आयडियाइडचा किंवा कीटोनचा सेमी कार्बॅझोन तयार होतो. आणि मी तुम्हाला हे सांगतो की हे R आणि R डॅश, R म्हणजे काय असेल तर R म्हणजे अल्किल ग्रुपही असू शकतो किंवा तो अरिल ग्रुपही असू शकतो.
अल्किल ग्रुपही असू शकतो किंवा तो अल्किल ग्रुपही असू शकतो. आणि हा R डॅश देखील हा अल्डिहाइड असेल तर H असेल आणि जर कीटोन असेल तर अल्किल ग्रुप असू शकतो. हे R आणि R डॅश मला एवढं सांगायचं ते अल्किल किंवा अल्किल ग्रुप असू शकतात. आपण मागच्या याच ह्यामध्ये कंटेंटमध्ये आपण अलिफॅटिक अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिएक्शन्स पाहिल्या. पण अशाच रिएक्शन्स ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक कीटोनच्या या 6 डेरिव्हेटिव्ह सोबत होऊ शकतात, होतात, जे तुम्हाला की इन टेक्स्ट मध्ये प्रश्न दिले. तर तुम्ही एनसीईआरटीचं किंवा बोर्डचं टेक्स्ट बुक जर पाहिलं तर यावरती असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून मी तुम्हाला इतकं डिटेल का सांगितलं त्याचं कारण बऱ्याच जणांना या रिएक्शन लक्षात येत नाही आणि ह्या रिएक्शनचे एक्झाम्पल देखील समजून सांगितलं. जनरल रिएक्शन सगळ्यात अगोदर अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह काय असतात ते सांगितलं तुम्हाला. अमोनियाचा एक हायड्रोजन ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम काढल्यानंतर जे नवीन कंपाऊंड तयार होतात त्यांना आपण अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह म्हणतो. हे सर्व काय आहेत तर हे सर्व अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत. आणि या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हच्या रिएक्शन्स आपण अल्डिहाइड आणि कीटोनवरती पाहिलेले आहेत. मग ते अल्डिहाइड आणि कीटोन हे अलिफॅटिक असू शकतात किंवा ते ॲरोमॅटिक देखील असू शकतात. ते अलिफॅटिक असू शकतात किंवा ते ॲरोमॅटिक देखील असू शकतात. आणि म्हणून ह्या रिएक्शन्स तुम्हाला समजणं तेवढंच महत्त्वाचं होतं. ओके, एक एक्झाम्पल घेऊन पाहतो. हे मोडणार आहे. ओके, हे ऑब्झर्व करा तुम्ही. ऑब्झर्व करताय तुम्ही, हे ऑब्झर्व करा. मी मोडणार आहे आणि एक दोन एक्झाम्पल आपण वेगळ्या प्रकारचे देखील घेऊ शकतो. वेगळ्या प्रकारचे देखील आपण काय करू शकतो, एक्झाम्पल घेऊ शकतो. हा चार्ट तुम्हाला काढायचा, लक्षात ठेवायचा. हा चार्ट काढायचा. हे इकडचं प्रोडक्ट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एमसीक्यू साठी मग जेई असेल, नीट असेल, सीईटी असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्डच्या थेअरीमध्ये विचारलं जातो यावरती रिएक्शन्स वेगवेगळ्या. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तर हे तुम्हाला लक्षात राहत नाही म्हणून मुद्दामून विचारलं जातं. ओके, हे वेगवेगळे अमाईनचा ऑक्झाईम, हायड्रोजाईन्स, हायड्रोजोन हे तुम्हाला मला माहिती आहे की क्लिअर झाले, तुमच्या लक्षात आले. ते आता पहा, दोन एक्झाम्पल मी देतोय त्याचे तुम्हाला प्रोडक्ट तयार करायचं. तुम्हाला आयडेंटिफाय द प्रोडक्ट असा प्रश्न असतो. काय असतो? आयडेंटिफाय द प्रोडक्ट असा प्रश्न असतो. आणि त्या आयडेंटिफिकेशन मध्ये मात्र तुम्हाला तो प्रोडक्ट लिहिणं अपेक्षित असतं. मी जर म्हणे तुम्हाला कम्प्लीट द प्रोडक्ट किंवा प्रेडिक्ट द प्रोडक्ट असेल, असं पहा. प्रेडिक्ट द प्रोडक्ट प्रश्न कसा असेल तर आपण लिहू घेतो प्रेडिक्ट द प्रोडक्ट असं असेल. प्रेडिक्ट द प्रोडक्ट. ओके, आणि इथं घेतलं मी एक्झाम्पल नंबर 1. हे पहा, असं घेतलं, हा घेतला. ओके, सी डबल बॉन्ड ओ आणि तो घेतला असं कंपाऊंड. ओके, सी डबल बॉन्ड ओ आणि तो घेतला CH3. ओके, हा घेतला. ठीक आहे, याचं नाव काय माहिती तुम्हाला? तुम्ही बेंझिन धरा. ठीक आहे, हा रिसायक्लिक कंपाऊंड जर घेतला आणि याची रिएक्शन जर आपण NH2OH सोबत जर केली तर काय तर होईल? लक्षात ठेवा. तुम्हाला घेणं नाही की हा अलिफॅटिकच असावं, काय नाही, तो रिंग कंपाऊंडही असू शकतो. आणि तुमच्या लक्षात पाहिजे H2 आणि O निघून जातं आणि इथं तयार होतो असा कंपाऊंड. इथं काय तयार होतं? असा कंपाऊंड. सांगा काय असेल तो? तर इथं C, इथं CH3 आणि इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि OH. तुम्हाला फक्त प्रोडक्ट तयार करता आला पाहिजे. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. हा असेल मिथिल, हा सायक्लोहेक्झिल. मिथिल सायक्लोहेक्झिल म्हणजे आपण म्हणू शकतो हा सायक्लोहेक्झिल आहे. त्याचं नाव काय? सायक्लोहेक्झिल मिथिल कीटोन. हा कोणता आहे? तर हा आहे सायक्लोहेक्झिल मिथिल कीटोन. नावाची काही घेणं नाही, तुम्हाला फक्त प्रोडक्ट तयार करायचं आहे. सायक्लोहेक्झिल मिथिल कीटोन ची रिएक्शन जर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली, कोणासोबत झाली विद्यार्थी मित्रांनो? हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर झाली तर हा करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार होतो. हा करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार होतो. ऑक्साईड तयार होतो म्हणजे सायक्लोहेक्झिल मिथिल ऑक्साईड तुम्ही आपल्याला लिहू शकता. ओके, मी जर असं एक्झाम्पल घेतलं, पहा, हे घेतलं C डबल बॉन्ड O आणि हा घेतला. ओके, त्याचबरोबर ठीक आहे, हा असं नाही लिहिताना आपल्याला, किंवा असं घेतलं आपण, हा घेतला. ठीक आहे, C डबल बॉन्ड OH हा घेतला, बेन्झाइडेट. आणि या बेन्झाइडेटची रिएक्शन जर आपण केली, या बेन्झाइडेटची रिएक्शन कोणासोबत करायची? तर आपण घेऊया हायड्रोजन सोबत NH2 बॉन्ड NH2. तर काय तर होईल बरं? माहिती तुम्हाला H2 आणि O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड रिएक्शन होईल. आणि काय तर होईल? तर तुमच्याकडे हा असा प्रोडक्ट तयार होईल. ठीक आहे, कार्बन H डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आणि समोरचं तुम्हाला माहिती आहे NH2 आणि बाय प्रोडक्ट H2O. हा झाला हा बेन्झाइडेट आणि पलीकडचा बेन्झाइडेट हायड्रोजन. हा काय? तर हा आहे बेन्झाइडीहाइड आणि पुढचा कोणता आहे? याचं नाव आहे
बेन्झाल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड हायड्राझोन बेन्झाल्डिहाइड हायड्राझोन अशा प्रकारे कोणतेही अलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक असे कोणतेही अलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक किंवा अलिसायक्लिक अल्डिहाइड आणि कीटोन यांच्या रिएक्शन्स अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह सोबत जर झाल्या तर त्यांचे प्रोडक्ट हे अशा प्रकारे तयार होतील. एवढं तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. ओके, हे लक्षात घ्या, हे पाहून घ्या. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. बाकीच्या रिएक्शन्स आपण पाहूया पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. ओके, थँक्यू सो मच.